आपण क्लास 11th फायनल अकाउंट्समधलं इलिस्ट्रेशन फर्स्ट बघतोय. या इलिस्ट्रेशन हे बुकमध्ये सोडवून दिलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण हे पहिलेच असल्यामुळं कशाप्रकारे सोडवायचं हे बघणार आहोत. तर यामध्ये फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ राजू अँड सन्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st of March 2018. तर या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तर हा ट्रायल बॅलन्स देत असताना 2 कॉलममध्ये त्याने दिला आहे. एक बाजूला त्याने डेबिट बॅलन्सेस घेतलेत, दुसऱ्या बाजूला त्याने क्रेडिट बॅलन्सेस घेतलेले आहेत. तर ट्रायल बॅलन्सच्या फॉर्मॅटनुसार हेड्स ऑफ अकाउंट एका बाजूला आणि हे दोन्ही अमाऊंटचे कॉलम डेबिट आणि क्रेडिट या प्रकारे आपल्याला इतर प्रॉब्लेममध्ये असू शकतात. या ठिकाणी या पद्धतीनं दिलं आहे. लेफ्ट हँड साईडला आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेत आणि राईट हँड साईडला आपल्याला क्रेडिट बॅलन्सेस दिलेत. तर आपल्याला याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला त्याच्या स्पेसिमननुसार त्याचं पोस्टिंग करायचं आहे. तर सुरुवातीला आपण वहीमध्ये या प्रकारे फॉर्मॅट काढून घेतलेला आहे. इथं इन द बुक्स ऑफ राजू अँड सन्स असं म्हटलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st of March 2018 हे असं लिहायचं आहे. त्यानंतर याच्या 2 बाजू दाखवल्यात, डेबिट आणि क्रेडिट. नमुन्यानुसार पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज हा इनर कॉलम आहे कॅल्क्युलेशनसाठी. हा आउटर कॉलम आहे आपल्याला फायनल अमाऊंट या ठिकाणी पुढे घ्यायची आहे. सेम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पण फॉर्मॅट करणार आहे. दोन्ही अकाउंट ओपन करत असताना आपल्याला फॉर द इयर एंडेड असं लिहायचं आहे. ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट ओपन करणार आहे त्यावेळेस तिथं आपल्याला ॲज ऑन किंवा ॲज ॲट असं लिहावं लागतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st of March 2018 असं लिहिलं. त्यानंतर याला पण 2 बाजू आपण केलेल्या आहेत, डेबिट आणि क्रेडिट. कॉलम केलेले आहेत डेबिट साईडला पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट, त्यानंतर क्रेडिट साईडला सुद्धा पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. तर आपण प्रॉब्लेम सोडवायला घेऊया. या ठिकाणी सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटमध्ये साधारणतः जे आयटम येतात ते या ठिकाणी लिहून ठेवलेत. नाही लिहून ठेवलेत तरी चालतील, पण शक्यतो याच क्रमानं ते ट्रेडिंगमध्ये आपण घेऊयात. एका बाजूला घ्यायचं आहे ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर परचेसेस येतील. जर परचेस रिटर्न असतील तर यामधून लेस होतील. त्यानंतर आपण सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस ते ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार आहे आणि सगळे डायरेक्ट इन्कम जे आहेत ते आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये जो आपल्याला बॅलन्स दिलेला दिसतो तो आहे वेजेसचा 9 to 100. वेजेस आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतात. सगळे डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये येतील आणि सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतील. हे आपण पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. तर सुरुवातीला वेजेस आपल्या येणार आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळं ते ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आपण घेणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस. आता इथं ॲडजस्टमेंट आपल्याला फक्त क्लोजिंग स्टॉकची दिसते आहे, त्यामुळं इथं दुसऱ्या कुठल्याच आयटमसाठी आपल्याला अमाऊंट आपण ही डायरेक्ट आउटर कॉलमला लिहू शकतो. वेजेस आपण लिहिणार आहे डायरेक्ट आउटर कॉलममध्ये 9 to 100. ठीक आहे. परचेसेस आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इथं परचेसेस आपण लिहू शकतो. ओपनिंग स्टॉकसाठी थोडीशी जागा सोडायची, त्यानंतर परचेसेस दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीला आपण लिहूयात. परचेसेस आहेत 66,800. आता याच्यामध्ये जर परचेस रिटर्न असेल तर ते आपल्याला यामधून लेस करावं लागतं, त्यामुळं आपण हे इनर कॉलमला आपण लिहिणार आहे 66,800. ठीक आहे. हा पहिला आयटम झाला. दुसरा झाला त्याच्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हा आपला डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, तो आपण ट्रेडिंगच्या डेबिट साईडला घेणार आहे. कॅरेज इनवर्ड अमाऊंट इज 3,350. त्याच्यानंतर पुढचे आहेत सेल्स रिटर्न. जसं परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस केले जातात, तसे सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस केले जातात. सेल्स जे असतात आपले ते असणार आहेत आपले ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथं आपण घेणार आहे सुरुवातीला बाय सेल्स.
की नंतर आपण सेल्सची अमाऊंट त्यावेळेस लिहूयात, पण त्यामधून आपण लेस करणार आहोत. लेस सेल्स रिटर्न अमाऊंट इज 4800. ठीक आहे, आपण ओळीनं एक एक याच्यामधलं अकाउंट आहे त्याची अमाऊंट जी आहे ते आपण पोस्ट करतोय. त्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक. आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये सुरुवातीलाच ओपनिंग स्टॉक घेतो डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट इज 31,300. आपण याच्यावरती ॲडजस्टमेंट काय नाही आहे, आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहूयात 31,300. ठीक आहे. यानंतर पुढचा आयटम आहे सॅलरी. सॅलरी जो आहे तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ऑफिसशी रिलेटेड करणारे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत ते इनडायरेक्ट असतात. मग आपण सॅलरी जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला घ्यावा लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सॅलरी घेणार आहे. टू सॅलरी ॲडजस्टमेंट आपल्याला फक्त एकच आहे क्लोजिंग स्टॉकचे, त्यामुळे सॅलरी आपण डायरेक्ट आउटर कॉलममध्ये लिहू शकतो. अमाऊंट इज 17,400. नेक्स्ट इज रॉयल्टी. रॉयल्टी हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. फॅक्टरीशी संबंधित, त्याचे फॅक्टरीशी आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित असतात, ते सगळे डायरेक्ट असतात. ते सगळे ट्रेडिंगच्या डेबिटला आपण घेतो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आपल्याला रूल माहिती आहे नॉमिनल अकाउंटचा. हे जे आहे ते सगळे नॉमिनल अकाउंट आहेत. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घेणार आहे आपण रॉयल्टी. ओके, रॉयल्टी अमाऊंट इज 4,800. यानंतर आहेत रेंट रेट्स अँड टॅक्सेस येतात आपले. हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, त्यामुळे हा आपण घेणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस अमाऊंट इज 12,680. त्यानंतर आहेत बॅड डेट्स हा पण इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावा लागतो. टू बॅड डेट्स अमाऊंट इज 500. त्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड आहे. कॅरेज इनवर्ड जो असतो तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतला आपण कॅरेज इनवर्ड. कॅरेज आउटवर्ड जो आहे तो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. सगळे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर इन्कम आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावे लागतात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्स असेल तर डेबिट साईडला, इन्कम असेल तर क्रेडिट साईडला. हा एक्सपेन्स आहे, त्यामुळे आपण इथं टू कॅरेज आउटवर्ड या प्रकारे तो लिहिणार आहोत. अमाऊंट इज 3,720. बरं, आपण कॅरेज आउटवर्डपर्यंत पाहिलं. त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिलेला आहे. हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे 2,400. इनडायरेक्ट आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट इज 2,400. त्यानंतर पुढचा एक्सपेन्स दिलेला दिसतो आहे ॲडव्हर्टाइजमेंट पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 18,000. टू ॲडव्हर्टाइजमेंट
18,000. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट अलाउड आहे. ज्यावेळेस आपण डिस्काउंट अलाउड करतो, एखादा व्यवसाय डिस्काउंट अलाउड करतो, तो त्यासाठी एक्सपेन्स असतो. आपण दुसऱ्याला समजा डिस्काउंट दिला तर तो आपल्यासाठी एक्सपेन्स असणार आहे. त्यामुळे डिस्काउंट अलाउड इज एक्सपेन्स. तर हा जो आहे तो इनडायरेक्ट आहे, त्यामुळे हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावा लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट अलाउड amount is 1,520. 1,520. त्यानंतर आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा पण इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. त्यामुळे इन्शुरन्स पुन्हा डेबिटला घेणार आहे. टू इन्शुरन्स अमाऊंट इज 5,750. 5,750. त्यानंतर आहे फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंट हे फॅक्टरीशी संबंधित असणारं रेंट आहे, त्यामुळे आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंट अमाऊंट इज 7,000. त्यानंतर आहे कमिशन पेड आहे. कमिशन पेड हा एक्सपेन्स आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. तो आपण घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन. टू कमिशन असं लिहायचं आहे, पेड लिहिण्याची काय आवश्यकता नाही. अमाऊंट इज 1,800. 1,800. ठीक आहे. तर डेबिट बॅलन्सेस आपले सगळे आपण या ठिकाणी ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जसे येत होते तसे आपण टाकले. फायनल अकाउंट्समध्ये आपल्याला 3 अकाउंट किंवा स्टेटमेंट म्हणून आता आपण ओपन करावे लागतात. 2 अकाउंट असतात त्यातले. ट्रेडिंग अकाउंट आहे, एक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर असणार आहे एक स्टेटमेंट आहे बॅलन्स शीट करून. तर बॅलन्स शीट अजून आपलं व्हायचं आहे. आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये हे बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर यामध्ये क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला दिसत आहेत. परचेसेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न आपण परचेसमधून लेस करतो. मग परचेसेस कुठं आहेत आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. या परचेसेसमधून आपण लेस करणार परचेस रिटर्न. परचेसेसमधून परचेस रिटर्न लेस करणार. परचेस रिटर्न अमाऊंट इज 6,520. फायनल अमाऊंट इज 60,280. यानंतर इथं सेल्स दिलेले दिसतात आपल्याला. मग आपण सेल्स रिटर्न आधीच लिहून ठेवले होते. त्याच्या पुढे आपण सेल्स अमाऊंट इनर कॉलममध्ये आपण लिहिणार आहे 1,52,900. Answer is 1,48,100. त्यानंतर आपल्याला सेल्स नंतर दिलेले दिसतात कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड आहे, डिस्काउंट रिसिव्ड आहे. हे आपले सगळे इन्कम आहेत. हे सगळे इन्कम आहेत, त्यामुळे आपण त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. हे आपले सगळे इनडायरेक्ट इन्कम आहेत. कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड अँड डिस्काउंट रिसिव्ड. मग इथं ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉससाठी आपण थोडी जागा सोडणार आहे. त्याच्यानंतर खाली आपण या ठिकाणी बाय कमिशन रिसिव्ड,
amount is 18,000. By rent received, amount is 9,000. By discount received, amount is 4,600. या प्रकारे आपण सगळे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये टाकलेले आहेत. यानंतर या ठिकाणी एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. क्लोजिंग स्टॉक इज ₹56,850. तर आपल्याला ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करावे लागतात. क्लोजिंग स्टॉक हा आपल्या नेहमी ट्रेडिंग अकाउंटला येतो आणि एक दुसरा इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. पण इथं आपण बॅलन्स शीट ओपन करत नाही आहे, त्यामुळे आपण फक्त एकच इफेक्ट करणार आहे याचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट इज 56,850. 56,850. ठीक आहे. यानंतर आपण आपले ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे. यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज करून घेण्यासाठी इथं वर एक रेष ओढणार, याच्या खाली अशा प्रकारे 2 रेषा ओढणार, इकडे वर एक रेष ओढायची, याच्या खाली 2 रेषा ओढायच्या. याच्यानंतर दोन्ही बाजूंची टोटल करायची आहे. जी मोठी बाजू येणार आहे ती आपण दोन्हीकडे लिहिणार आहे. ठीक आहे. जर याचा बॅलन्स डेबिट साईडला आला इकडे तर आपण त्याला ग्रॉस प्रॉफिट असं म्हणणार, आणि जर क्रेडिट साईडला आला तर ग्रॉस लॉस असं म्हणणार. आणि आपला जर ग्रॉस प्रॉफिट असेल तर आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळी प्रॉफिट आपण प्रॉफिट बॅलन्स असं घेतो, त्यामुळे आपल्याला तो इकडे ट्रान्सफर करावा लागेल. आणि जर लॉस आला तर तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावा लागेल. तर या ठिकाणी टोटल केल्यानंतर डेबिट साईडची ट्रेडिंग अकाउंटच्या आणि क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर क्रेडिट साईड जी आहे ती मोठी आलेली दिसते आहे. अमाऊंट इज 2,04,950. मग हे आपण दोन्हीकडे लिहून घेणार आहे. त्यानंतर यामधून क्रेडिट साईडमधून डेबिट साईडची जी टोटल आहे ती वजा करणार आहे. डेबिट साईडची टोटल येते आहे 1,15,930. हे लेस केल्यानंतर जी अमाऊंट येते आहे ती आहे 89,020. इट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. मग आपण इथे लिहिणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट. इट इज ए बॅलन्सिंग फिगर. इथं बॅलन्स असं लिहूयात. टू ग्रॉस प्रॉफिट. हाच प्रॉफिट आपण इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहे बाय ग्रॉस प्रॉफिट. इथं थोडीशी जागा सोडायला पाहिजे होती. अमाऊंट इज 89,020. 89,020. त्यानंतर आपण दोन्ही बाजूंची पुन्हा टोटल करून घेऊया. टोटल करण्यासाठी या प्रकारे आखून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा मोठी बाजू जी येईल त्यामधून लहान बाजू वजा करायची. जर बॅलन्स आपला डेबिट साईडला म्हणजे इकडे आला तर त्याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणणार आहे, टू नेट प्रॉफिट. आणि जर तो क्रेडिट साईडला आला तर त्याला बाय नेट लॉस असं आपण म्हणणार आहे. तर नेट लॉस, इकडे नेट लॉस आणि इकडे प्रॉफिट काय येतो तर ही प्रॉफिट साईड आहे. प्रॉफिट साईड ज्यावेळेस एक्सपेन्सपेक्षा जास्त असते त्यावेळेस इथं जो बॅलन्स येणार आहे तो नेहमी प्रॉफिटचा असणार आहे. आणि जर एक्सपेन्स जास्त आले आणि बॅलन्स आपला इकडे आला तर एक्सपेन्सपेक्षा प्रॉफिट कमी आहे, त्यामुळे इकडं जो बॅलन्स येतो त्याला आपण नेट लॉस असं म्हणणार आहे. तर ह्या दोन्ही बाजूंची टोटल केल्यानंतर या ठिकाणी क्रेडिट साईड जी आहे ती आपल्याला मोठी दिसते आहे. या ठिकाणी येते 1,20,620. 1,20,620 असं आपण दोन्हीकडे लिहून घेणार आहे. डेबिट साईडची जी टोटल येते आहे ती आहे 63,000
770. तर ही इथं नाही लिहिली तरी चालेल, ही इथं न लिहिता ही इथं लिहिली नाही तरी चालेल. वर पण या ठिकाणी हे नाही लिहिलं तरी चालेल, लिहायचंच नाही, ॲक्च्युली हे लिहायचंच नाही. ठीक आहे. मग यामधून हा बॅलन्स लेस केल्यानंतर जी अमाऊंट येते आहे ती आहे 56,850. 56,850 या प्रकारे लिहायचा आहे. तर हा जो बॅलन्स आहे या ठिकाणी प्रॉफिट साईड ही एक्सपेन्स साईडपेक्षा मोठी आहे, त्यामुळं हा जो बॅलन्स आलेला आहे तो आपला आहे प्रॉफिट. आणि याच्यामध्ये आपण ट्रेडिंगमध्ये आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम गृहीत धरतो. प्रॉफिट अँड लॉस डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट इन्कम आपण गृहीत धरतो. तसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण इनडायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट इन्कम आपण गृहीत धरतो. त्यामुळं हा जो बॅलन्स येणारा असतो तो निव्वळ नफा म्हणून आपल्याला दिसतो. याला म्हणायचं आहे नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट, इट इज ऑल्सो बॅलन्स इन फिगर बॅलन्स. ठीक आहे. हा नेट प्रॉफिट आपल्याला आपल्या कॅपिटलमध्ये बॅलन्स शीटमध्ये ॲड करावा लागतो. तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो आहे. या प्रकारे आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं आणि हा खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थँक्यू.